नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. हे माझं डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की बिटकॉईनमध्ये आपण इथे बऱ्याच कॉईन आहेत. इथे जर आता आपण ह्या आयकॉनला इथे क्लिक केलं तर इथे मित्रांनो तुम्हाला बऱ्याच अशा कॉईन दिसतील की ज्याच्यामध्ये तुम्ही जे आहे इथे ट्रेड करू शकता. कमीत कमी इथे तुम्ही ₹1000 ह्याच्यामध्ये डिपॉझिट करू शकता आणि तिथनं जे आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड इथे करू शकता. आपण काय करू शकतो मित्रांनो की या ठिकाणी कमीत कमी जे आहे इथे आपण 0. इथे बघू शकता तुम्ही 0.001 BTC इथे आपण खरेदी करू शकतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला जे मार्जिन लागतं ते जवळपास मित्रांनो ते $6 पर्यंत मार्जिन लागतं. इथे जर आपण बघितलं तर जवळपास 6.58 म्हणजे $7 पर्यंत इथे आपल्याला मार्जिन या ठिकाणी लागत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही डिपॉझिट करण्यासाठी तुम्ही इथे तुमचं फोनपे, गुगल पे हे वापरून देखील तुम्ही इथे डिपॉझिट या ठिकाणी करू शकता. UPIच्या सहाय्याने डिपॉझिट इथे करू शकता. कारण मित्रांनो हे जे आहे हे ग्लोबल डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट आहे. आपलं इंडियन व्हर्जनमध्ये देखील अकाउंट आहे, पण त्याच्यामध्ये आपण जेव्हा इथे फंड ॲड करतो तेव्हा इथे फक्त IMPSने इथे आपल्याला फंड ॲड करावा लागतो. तिथे अजून UPIचं ऑप्शन वगैरे आलेलं नाही आहे. तर हे ग्लोबल जे आहे डेल्टा एक्सचेंजचं ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे तिथे आपल्याला आणि तिथनं आपण इथे काय करू शकतो या ठिकाणी जे आहे डिपॉझिट या ठिकाणी ₹1000 डिपॉझिट करून आपण इथे ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. आता इथे ₹1000 जर इथे आपण डिपॉझिट केले इथे ₹1500 दाखवत आहे. इथे आपण ₹1500 जर इथे डिपॉझिट केले तर आपल्याला इथे बघू शकता की किती आपल्याला इथे USD इथे भेटू शकतं. तर डाऊन साईडला बघताय तुम्ही जवळपास या ठिकाणी 15 पॉईंट या ठिकाणी 59 USDT हे इथे आपल्याला भेटू शकतं जर ₹1500 आपण इथे टाकले तर. आणि आपण ट्रेड किती करणार आहोत जवळपास 7 जे डॉलर आहे त्याने इथे आपण ट्रेड या ठिकाणी करू शकतो. आता हे त्याचबरोबर हे इंडियाचं देखील डेल्टा एक्सचेंज अकाउंट आहे. सेम हे असंच आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. फक्त तुम्हाला फंड ॲड करताना तिथे काय करावं लागेल IMPS द्वारे या ठिकाणी फंड ॲड करावा लागेल. आता या ठिकाणी सेम आपण निफ्टी बँक निफ्टीचा ज्या पद्धतीने चार्ट बघतो त्याच पद्धतीने हा देखील चार्ट इथे आपल्याला बघायचा. मी फुल स्क्रीन करतो. आता फुल स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल की हा जो चार्ट आहे आपण काय करूया या ठिकाणी जे आहे आपण मोठ्या स्क्रीनमध्ये ओपन करूया हा चार्ट. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या टॅबमध्ये इथे आपण हा जो चार्ट आहे इथे ओपन केलेला आहे आणि इथे आता येईल की दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने इथे आपण करू शकतो. इथे टाईम फ्रेम मल्टिपल टाईम फ्रेम आहे मित्रांनो. इथे जे मी इंडिकेटर लावलेलं आहे 9 आणि 15चं इंडिकेटर आहे. तर तुम्हाला जे इंडिकेटर आवडत असेल ते इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता. आणि इथे जर बघितलं आपण इथे तुम्हाला स्पष्ट दिसतंय मित्रांनो की आपलं जे इंडियन मार्केट ट्रेड ज्या पद्धतीने आपण करत असतो त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला ट्रेड या ठिकाणी करायचा आहे. इथे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती इथे आल्यानंतर इथे आपल्याला दिसते की मार्केट हे इथे जे की जवळपास 63,000ची जी लेवल आहे या ठिकाणी बघताय तुम्ही. मल्टिपल टाइम इथे काय केलेलं आहे मार्केटने इथे सपोर्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि वरती जे जवळपास एक 73,000 पर्यंत हे मार्केट इथे गेलेलं आहे. सेम आपण तीच कंडिशन इथे यूज करू शकतो आणि आपला जेव्हा सेटअप भेटेल म्हणजे मित्रांनो तुम्हाला जेव्हा तुमचा सेटअप प्रॉपर या ठिकाणी भेटेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी प्लॅन करू शकता ट्रेड घ्यायचा की नाही. आता या ठिकाणी सपोर्ट दिसत आहे तर ह्या सपोर्टच्या लेवल पास इथे मित्रांनो मी जो आहे एक फ्युचर बायमध्ये इथे एक पोझिशन तयार केलेली आहे जे की जवळपास माझी पोझिशन 63,170ला या ठिकाणी प्लेस झालेली आहे. आणि आता मार्केट हे जवळपास 63,000चे म्हणजे 62,950 म्हणजे 63,000च्या जवळपास इथे ट्रेड करत आहे. ते देखील मी तुम्हाला दाखवते की माझी पोझिशन इथे सध्याला मायनसमध्ये आहे. आता आपण ती पोझिशन देखील इथे बघूया. इथे जर आपण क्लिक केलं तर इथे पोझिशनचा ऑप्शन होता. आता हां इथे जे आहे आपण या ठिकाणी जर ह्या वॉलेटला इथे इथे जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला पोझिशन दिसेल की आपली जी पोझिशन आहे मित्रांनो बघताय तुम्ही जवळपास या ठिकाणी 3.5% या ठिकाणी मायनसमध्ये आपली पोझिशन आहे. इथे बघताय तुम्ही मी हा जो ट्रेड आहे ह्याच्यामध्ये जवळपास $6.58 या ठिकाणी जे काय आहे इथे इन्व्हेस्ट केलेले आहे आणि ह्या ट्रेडमध्ये आपण कमीत कमी जे आहे ते $1 इथे प्रॉफिट आपल्याला घ्यायचा आहे.
याच्यामध्ये लॉजिक काय मित्रांनो माहिती आहे का, या ठिकाणी आपण काय करू शकतो की आता मी इथे छोटा ॲरो आहे, इथे ह्याला क्लिक केलं त्याच्यामुळे हे आपल्याला दिसत आहे डाऊन साईडला. इथे येऊन आपण काय करू शकतो, या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस लावायचा आहे. तुम्ही इथे स्टॉप लॉस लावू शकता, मार्केट लिमिट जे काय आहे ते इथे तुम्ही हे सर्व बघून देखील तुमचा स्टॉप लॉस वगैरे तुम्ही या ठिकाणी लावू शकता. आता इथे जवळपास 0.23 USDT इथे आपलं मायनसमध्ये सुरू आहे, जे की पोझिशन आहे ते मायनसमध्ये सुरू आहे. तर आपण वेट करणार आहोत. फ्युचर आपण बाय केलेला आहे त्याच्यामुळे इथे काय आहे, या ठिकाणी जे आहे आपला लॉस आहे इथे जास्त होणार नाही. आपल्याला वेट करायचं आहे आणि बघूया की काय होतंय आपल्याला मार्केटमध्ये. म्हणजे ही जी पोझिशन आहे आपली प्रॉफिटमध्ये आपल्याला भेटते की आपली ही जी पोझिशन आहे लॉसमध्ये आपल्याला इथे एक्झिट करायला होते, ते आपण इथे बघूया. कारण आता खूप म्हणजे मार्केट मित्रांनो 24 तास हे मार्केट सुरू असतं. आता इथे जे आहे तुम्ही जर या ठिकाणी क्लिक केलं, आता मी इथे क्लिक केलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी एडिट वगैरे करून मित्रांनो तुम्ही तुमचा स्टॉप लॉस लावू शकता. तुमचं टार्गेट इथे तुम्ही सेट करू शकता आणि मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी जास्त नाही असं बोलत मी की तुम्ही ते $100 इथे प्रॉफिट करावं. दिवसाला कमीत कमी $1 तरी इथे प्रॉफिट तुम्ही सुरुवातीला नक्कीच या ठिकाणी करू शकता. फक्त शिकायचं मित्रांनो. ₹1000 ₹1500 या ठिकाणी काही मोठी अमाऊंट नाहीये. आपण या ठिकाणी छोटी अमाऊंट टाकून देखील इथे मार्केटमध्ये शिकू शकतो. तुम्ही जेवढं शिकाल तेवढं तुम्हाला ते कामाला येणार आहे. कारण तुम्हाला मार्केटमध्ये मित्रांनो कुणीही इथे सांगणार नाही की काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने ट्रेड करायला पाहिजे. आता या ठिकाणी ही माझी पोझिशन इथे तुम्हाला दिसते प्लस मायनस इथे होत आहे. जवळपास जर इथे बघितलं तर माझं जे वॉलेट आहे त्याच्यामध्ये आता इथे $17 या ठिकाणी झालेला आहे. मी इन्व्हेस्ट केलं होतं मित्रांनो किती, इथे जवळपास ₹1000 इन्व्हेस्ट केले होते. मला 10.39 या ठिकाणी हे डॉलर इथे आले होते आणि ह्याचे मी जवळपास म्हणजे $7 आपण इथे प्रॉफिटमध्ये आहे. जसं सेटअप भेटतो तसा मी ट्रेड करतो आणि छोटे छोटे प्रॉफिट इथे देखील घेत असतो. आपल्या निफ्टी मी करत नाही तसं बँक निफ्टीमध्ये देखील छोटे छोटे प्रॉफिट घेतो आणि तिथनं बाहेर या ठिकाणी निघत असतो. आता आपला लॉस किती होता, जवळपास 4% होता. आता इथे किती आलेला आहे, जवळपास 2.95 म्हणजे 1% इथे कमी झालेला आहे. आता जवळपास बघितलं तर 63च्या जवळपास इथे बघता तुम्ही हे बिटकॉइन आलेले आहे BTC. जेवढं मार्केट वरती जाईल तेवढे इथे आपण प्रॉफिट बुक करू शकतो. मी इथे वेट करणार आहे जे की जवळपास 65,000 ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलला मी इथे एक्झिट मारणार आहे. आणि जर या ठिकाणी जर हे जे सपोर्ट दिसतोय घेतलेलं या ठिकाणी आता जो आपण डिस्कस केला तो जर सपोर्ट इथे ब्रेक होत असेल, ठीक आहे, ही जी सपोर्ट लेवल आहे ही जर इथे ब्रेक झाली, कॅन्डल जर खाली क्लोज झाली या ठिकाणी 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती, तर मी माझी पोझिशन इथे एक्झिट मारणार आहे. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने तुम्ही देखील डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि एक छानपैकी मार्केटमध्ये एक छोट्या क्वांटिटीने ₹1000 ₹1500 पासून तुम्ही शिकू शकता की आपण कशा पद्धतीने प्रॉफिट या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला जर काही अजून अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. खरं तर मला हे लाईव्ह सेशनमध्ये करायचं होतं, पण माझं लाईव्हमध्ये मला व्यवस्थित म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह करता आला नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोझिशन आपली ओव्हरऑल आता सध्याला या ठिकाणी 0.19 USDT मायनस आहे. तर आपण बघूया की काय होतं याचं. चला भेटूया